Pedne MLA Praveen Arlekar submitted a petition to Union Minister Nitin Gadkari demanding an underpass at Donkham and the Dhargal along the National Highway 66. In his petition, which was submitted to Gadkari in the presence of Chief Minister Dr. Pramod Sawant, Arlekar pointed out that motorists and pedestrians face huge difficulties in the absence of a flyover at the junction on the highway. The MLA stated that the traffic to and from the Manohar International Airport has increased sharply and that traffic jams have caused chaos on a daily basis. While a number of accidents have been reported in the area, Arlekar stated that locals have been persistently demanding a flyover or an underpass to solve the problem, but the government had not acted in the matter. Here comes the new Suzuki Avenue. Visit Auto K Suzuki Madgaon for more details. आज आमच्या धारगळे दोन खांब्याकडे हो व्हडलो विशय जावन पडलेलो आसा आनी सगळ्यांक खबर आसतली कितें जेन्ना नितीन गडकरी केंद्रीय मंत्री आमचो आयज ब्रिजाचें इनॉग्रेशन करपाक येयल्लो त्या टायमार ताका हांवें निवेदन दिल्लें कित्याक हो आयज दोन खांब्या कडेन जो पळय ब्रीज आमकां जावप ओवर ब्रीज तो खऱ्यांनीच गरजेचो आहा कित्याक थंयसर आतां एक्सिडंट खुबशे जातात आनी हांवें थंयसर ट्राफीक पुलीस म्हाका दिसता मॉर्निंग टील रातचे 10 पासून थंयसर आतां डेली थंयसर दवरलेले आसा मातशें आतां खूब कमी प्रमाणान ह्या कांय कोणाच्या लोकांचे कांय हें ना सद्या पासून कित्याक हो जो पळय ब्रीज आहा हो ब्रीज पयलीं थंयसर पास जाल्लो पास जावन हे पयलींचो जो पळय आसलो आमचो लोकप्रतिनिधी तेणी तो खंय तरी कमी पडलो तेणी हो बंद करून थंयसर आयज लोकांचे त्रास जाता पळय तो कमी पडलो थंयसर आनी बंद करपाची ती गरज नासली कित्याक हो खऱ्यांनीच लोकांक गरज आसलेली त्या टायमार ह्या लोकप्रतिनिधी पयलींच्या तेणी थंयसर ते लोकांची एप्लिकेशनां घेवन सायन घेवन तो बंद करून दवरलो आनी आयज तो लोकांक खऱ्यांनीच कळ्ळें कितें तेजी खऱ्यांनीच गरज आसा म्हणून आनी खऱ्यांनीच ही गरज आसा कित्याक लोकांक थंयसर दुसरे सायडीन वयतलो जाल्यार तांकां थंयसर खूब घातक आसा कित्याक आतां आमच्या एअरपोर्टार ह्या हायवेचेर आतां खुबश्यो गाडयो हांगासर ना म्हटल्यार खुबश्यो गाडयो चालू आसा हांगा खुबश्यो गाडयो वयतात त्या रोडा वयसून जाल्यार आमच्या पेडण्यान जे पळय रोड आयज केल्ले आसा जे रोड केल्ले आसा ते वर्स्ट एंड वर्स्ट रोड जाल्ले आसा जे हायवेज कित्याक हायवेज आतां तोरशा फाटीं हांवें सर्वे केल्लो तेन्ना तोरशा हांवें सांगलेलें कित्याक तो एके सायडीन तो रोड दबलेलो तो आयज रोड परत चालू केला तेंच्यांनी हांवें तेजो सर्वे करतरीत मागीर आनी तेंच्यांनी तो रोड आतां परत घेतला चालू करून आख्खोय रोड तो खणून तो आतां परत तेजेर आनीक स्लॅब घालतलो अशें जावंक जायना कित्याक हेच्या पयलीं जो लोकप्रतिनिधी आसलो तेणी पयलीं तेचो सगळो हें घेवन बसोंक जाय आसलो आनी लोकांकूय आनी सरपंचांक कॉन्फिडन्सान घेवन हो आयज आमचो हायवे जाला पळय तो लोकांक घेवन करूंक जाय कित्याक हर एक पंचायतीक हे लागतात पळय हर एक पंचायतीक आयज धोकादायक जाल्लें आसा कित्याक लोकांक थंयसून पास जावंक मेळना लोकांक क्रॉस करतलो जाल्यार खूब हे प्रॉब्लम जाता कित्याक आयज पयलीं आमच्या पेडण्यान जे आसले ते म्हणटा ते सर्वीस रोड आयज सर्वीस रोड जावंक ना म्हणून हे लोकांचे आयज त्रास जाल्ले आनी हे सगळे तेणी आयज हांगासर आमच्या पेडण्यान जे पळय हे प्रकल्प हाडलेले आहा पळय सगळे लोकांक त्रास करून दवरलेले आसा आनी जे पळय लोकांचे ते म्हणटा कितें डिवलप केला पण पेडण्यान डिवलप हें कांयच करूंक ना पेडण्यान डिवलप करूंक ना हें स्वताचें डिवलप करून घेतलेलें आनी लोकांक हांगा त्रासान घालून उडोवन गेल्लो आसा ताका लागून हांव हे सगळे पळय आहा ते लोकप्रतिनिधी पयलींचो हांगा आसलो पळय तेजेर हें करता कित्याक तेणी आयज आमच्या लोकांक सगळ्यांक त्रासान उडयल्लें आसा आनी हें आमी आतां भोगचें पडटा आमकां ताका लागून हांव खंयसरूच कमी पडचो ना आनी हो जाता तितलो बेगीन हो आमचो जो ब्रीज आहा आमचो ओवर ब्रीज आहा आमच्या दोन खांब्या कडेन आतां तेजी हांव ऑलरेडी आतां दिल्लें आसा पण हांव वचोन डेल्ली बी तेजो हें घेतलो वचोन स्वता वचोन आनी जाता तितलो बेगीन हो आमचो धारगळचो ओवर ब्रीज करून दितलो ह्या पुला खातीर प्रत्येक पंचायतीने ठराव घेतलो आता फक्त ठरावाचो कांयच पाठपुरावो जायना आज केंद्रीय मंत्री आमचो रोड मंत्री नितीन गडकरी त्यांच्या कडेन पावयले आसा हांगासलो आमदार किंवा मांद्र्या मतदारसंघातला आमदार हांगासर ह्या पुला खातीर आवाज उठयता पण अजूनय काय गव्हर्मेंट ह्या लक्षात घेयना आज कितलेक हांगा वयता आसतना महाराष्ट्रातले गाडयो आनी दुसऱ्या गाडयो येता हांगासर एक्सिडंट जातात मरतात ऑन द स्पॉट वयतात हालींच हांगा 4-5 दीस जाला आमचो धारगळ गांवचो एक नागरीक चंद्रकांत कांबळे म्हणून तो जर आयज उडक पूल जर आसलो जाल्यार आयज तेजो जीव वाचता क्रॉस करता आसतना तेजेर गाडी मारला आनी तो ऑन द स्पॉट गेलो हे अशें कितें ही
हीच घटना ह्याच्या पयलीं कितले घटना हांगा जाल्ले आसा. त्यामुळे गोवा सरकारान किंवा हांगासल्या सगळ्या आमदारांनी दोनूय आमदारांनी लक्षात घेवन हो उडाण पूल बेगीनच्या बेगीन करचो अशी आमी धारगळ भाशेच्या कळकळी विनंती करता. ह्या सिच्युएशनान गाडयो जश्यो वळणां घेतात आनी कोण घुसता कोण भायर सरता आनी कोणाचो ताळमेळ नासता. तरी पुलीस आसता, पुलीस बाबडे काय करूंक शकतात, गाडी एकामेकाचेर ठोकीत असतात. आणि ही परिस्थिती आता कित्येक दीस आणि आम्ही आरटी मारून थकलो आता. आणि कितके लोक काल परवाचे दीस सुद्धा पंचायतीच्या दारान येऊन मेलो क्रॉस करताना. आणि ही परिस्थिती बेगीनल्या बेगीन लोकांचे जीव कसे वाचोवपाचे हेचे खातीर गडकरी यांनी हेचेर नजर घालपाची. आणि हो विषय जो आमच्या आमदारान मांडलेलो आहा तो ताबडतोब लक्षात घेऊन बेगीच्या बेगी हयसर उड्डाणपूल करपाचो. आणि धारगळच्या लोकांचे न्हय, विरनोड्या लोकांचे, तुयातल्या लोकांचे, तुझ्या वारखंड लोकांचे, सगळ्या लोकांचे हे जे जंक्शन आहा हे क्रॉस करपाचे. इंडस्ट्रियल इस्टेटीन जाणारो हो रस्तो आहा आणि त्या खातीर हयसर जी गर्दी जाता आणि लोकांचे प्राण दिसा दीस जे वयतात. आतापर्यंत हयसर 100 लोकांचे फॅमिली हयसर डिस्ट्रॉय जाल्ले आहा एक्सिडेंटान. आणि तेजेमुळे कितको त्रास जाल्लो आसतलो हो त्या घरांनी गेल्या उपरांत आमकां कळटलें. पूण त्या घरान कोण वचपाक मागना. पूण निदान आमी जे गाराणे मांडटात ते तरी लक्षात घेवपाचें न्ही. नितीन गडकऱ्यान आनी आमच्या माननीय मुख्यमंत्र्यान हेजे नजर घेवपाची, लक्षात घेवपाची आणि बेगींतल्या बेगीन उडाणपूल जावपाचो अशी आमची कळकळीची आणि धास्त विनंती आहा ही मान्य करपाची. आम्ही धारगळ 2 खांब हा जो महत्त्वाचं हे जंक्शन आहे त्या जंक्शनवर आहोत. राष्ट्रीय महामार्ग 66 या 2 खांब जंक्शनवर उड्डाणपुलाची आवश्यकता आहे. आणि हे उड्डाणपूल उभारण्यासाठी स्थानिकांनी पंचायतींनी मोठ्या प्रमाणात आवाज उठवला. त्या काळात जो वेळी रस्ता रुंदीकरण करतेवेळी आराखडा तयार केला होता त्यावेळी या ठिकाणी उड्डाणपूल होते. परंतु काही स्थानिक व्यावसायिक आणि त्या काळचे आमदार बाबू आजगावकर यांना निवेदन सादर केलं की या ठिकाणी उड्डाणपूल उभारू नये. आणि त्यानंतर निवेदन सरकारला पाठवले. त्यामुळे सरकारने हा पूल रद्द केला. परंतु आज या ठिकाणी उड्डाणपुलाची कशी आवश्यकता आहे हे दिसून येत आहे. या ठिकाणी 4 रस्ते एकाच ठिकाणी मिळतात. राष्ट्रीय महामार्ग असल्या कारणाने 80 किंवा 90च्या स्पीडने वाहने चालवतात. परंतु गावात जाणारा याच राष्ट्रीय महामार्गावरून रस्ता क्रॉस करताना कशा अडचणी येतात हे दिसून येते. आज या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस तैनात करण्यात आलेले आहे. हल्लीच आपले स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांनी नुकतेच जे केंद्रीय रस्ता मंत्री नितीन गडकरी गोव्यात येऊन गेले त्यावेळी निवेदन सादर करून या ठिकाणी उड्डाणपूल उभारावा अशी त्यांनी मागणी केलेली आहे. यापूर्वीही आपले राज्याचे मुख्यमंत्री माननीय डॉक्टर प्रमोद सावंत गेल्या वर्षी या ठिकाणी येऊन नागरिकांकडे चर्चा करून या पुलाविषयी आपण लवकरात लवकर पाठपुरावा करणार अशी घोषणा केली होती. परंतु आजपर्यंत त्यांचंही काही झालेलं नाही. परवरी आणि आपले धारगळ या ठिकाणी 2 उड्डाणपुलं उभारण्याची घोषणा त्यावेळी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केली. आणि परवरी या ठिकाणी उड्डाणपुलं उभारण्याची पायाभरणी झालेली आहे. मात्र धारगळ या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याविषयी आजपर्यंत कोणताच पाठपुरावा झाला नाही. नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत असताना आता तरी निदान लवकरात लवकर या ठिकाणी उड्डाणपूल उभारून जी होणारी अपघात आणि अपघातात होणारे मनुष्य बळी यावर कुठंतरी रोख लावला पाहिजे. यासाठी सरकारने प्रयत्न करावेत. वाहतूक खाते, रस्ता विभागाने प्रयत्न करून या ठिकाणी लवकरात लवकर उड्डाणपूल उभारावे.